SPN न्यूज आवाज नाशिकचा। मित्रांनो, सप्रेम नमस्कार। SPN न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। प्रेम, खून, नाशिक ते कर्नाटक, नाशिक पोलिसांचा प्रवास आणि गूढ असलेल्या खुनाचा उलगडा। सविस्तर वृत्त असे। नाशिकच्या पंचवटी येथील कन्नमवार ब्रिज खाली एका महिलेचा सुटकेसमध्ये मृतदेह आढळून आला होता। असा गुन्हा आडगाव पोलिसांत दाखल झाला होता। उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार मिलिंद जगताप तपास करत असताना त्यांना सदर अनोळखी महिला ही सुनीता विश्वकर्मा असून अनैतिक प्रेम संबंधातून तिला तिचा प्रियकर गोपीनाथ रवींद्र गोसावी याने मारून तो सध्या फरार झाला असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती। सदर माहितीच्या आधारे तात्काळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट व पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे यांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक व वरिष्ठांना याबाबत माहिती दिली। त्याच अनुषंगाने पोलीस आयुक्त पंचवटी विभाग त्याच अनुषंगाने आडगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांच्याशी समन्वय साधून आरोपीचा शोध घेण्यासाठी पथक तयार केले। या पथकामध्ये उपनगर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, संदीप पवार, पंकज करपे, आडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार दादासाहेब वाघ, इम्रान शेख यांना आरोपीचा शोध घेण्याकामी खाजगी वाहनाने रवाना केले। या पथकाने तांत्रिक विश्लेषण व मानवी कौशल्याचा वापर करून या आरोपीचा कल्याण, रत्नागिरी, गोवा, कर्नाटक असा 24 तास अहोरात्र पाठलाग करून अखेर मंगरूळ, कर्नाटक येथील नॉर्थन पोलीस ठाणे परिसरात गुन्ह्यातील आरोपी गोपीनाथ रवींद्र गोसावी वय वर्ष 33 राहणार राहुलनगर उपनगर नाशिक या ताब्यात घेऊन विचारणा केली असता त्याने गुन्हा केल्याची कबूल केल्याने या पथकाने या आरोपीस कर्नाटक येथील न्यायालयात हजर करून ट्रान्झिट रिमांड घेऊन आडगाव पोलीस स्टेशन येथे हजर करून हा गुन्हा उघडकीस आणला आहे। याबद्दल सर्व पोलीस प्रशासनाचे कौतुक होत आहे। सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग श्री शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट, पोलीस निरीक्षक दिलीप राठोड, पोलीस निरीक्षक शिवाजी आहिरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल बोंडे, आडगाव पोलीस ठाणे गुन्हे शोध पथक उपनिरीक्षक विकास पंचमुख, पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, पोलीस हवालदार इम्रान शेख, पोलीस हवालदार दादासाहेब वाघ, पोलीस हवालदार शिवाजी आव्हाड, निलेश काटकर, मनोज परदेशी, मनोज मोरे, अक्षय गोसावी, प्रीतम बोराटे, रवींद्र लिळके, सुमित शिंदे, शक्ती पेंढारकर तसेच आडगाव पोलीस ठाणे व तांत्रिक विश्लेषण शाखेकडील अधिकारी व अंमलदार या सर्वांनी मिळून ही कामगिरी केली आहे। अशा या गूढ असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला नाशिक पोलिसांनी नाशिक ते कर्नाटक असा प्रवास करून ताब्यात घेतले। याबद्दल सर्वत्र नाशिक पोलिसांचे कौतुक होत आहे। SPN न्यूजसाठी प्रतिनिधी सोहेल खान। सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे। त्याचं नाव आहे SPN न्यूज आवाज नाशिकचा। आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।